म्हणजे हिंदी कंपल्सरी केल्याचा, अनिवार्य केल्याचा, तुम्ही काय सांगाल? मोरे दादा सुद्धा इथेच आहे, याच्यावरून खूप वादंग आधीच झालाय. असं आहे की आधी आपण अनिवार्य केली होती, काल जो GR काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे. आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल. 3 भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं. ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त 2 भाषा, त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे. एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात, त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे. कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. त्याकरता 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल, ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल. त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे. मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाहीये. भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा चांगल्या आहेत. ठीक आहे, आता इंग्रजी व्यवहार भाषा झाली आहे, पण या नवीन शैक्षणिक धोरणाने सगळ्यात महत्वाचं काम जर काही केलं असेल तर मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा मार्ग खुला केलाय. आता आपण इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी हे मराठीत शिकवायला लागलो, यापूर्वी कधीच नव्हतं. नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपले डॉक्टर जे बनतायत वैद्यकीय क्षेत्रात ते मराठीमध्ये बनतायत, MBA मराठीमध्ये बनतायत. म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाने मराठीला वैश्विक भाषा, ज्ञानभाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्याचं दालन उघडं केलंय आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा विवाद हा योग्य नाहीये. तुम्ही जर तोच GR बघितला असेल तर त्यात सांगितलंय कुठल्याही प्रकारची शाळा असो मराठी अनिवार्यच असेल. ते मराठीला पर्याय नाहीये, हिंदीला मात्र पर्याय दिलेले आहेत. कुठलीही भारतीय भाषा ज्याला जी शिकायची ती शिकता येईल. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.